या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक व्यक्ती, अधिकारी, लोकप्रतिनिधी आपली भाषणाची सुरुवात करताना शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन सुरू करतो. या बरोबर आहे. या ती कशासाठी प्रसिद्ध होते? शिक्षण क्षेत्रात. शिक्षण या शिक्षण क्षेत्रामध्ये Yes, प्रसिद्ध yes, होते. yes. मग तो महाराष्ट्राचा जगात नाही तर भारतात एक नंबरला पाहिजे ना. बिलकुल तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्र कितव्या नंबरवर आहे शिक्षण क्षेत्रात? 7व्या क्रमांक. 7व्या क्रमांक. आणि चंदीगड एक नंबरवर. चंदीगड. ओके. चंदीगड एक नंबरवरती आहे, महाराष्ट्र 7व्या क्रमांकावर आहे. आणि असंच जर चालू असलं तर महाराष्ट्र 11-12 नंबर जाईल. ग्रामीण भागातल्या सगळ्या शाळा कॉपी सेंटर झाल्या. सगळे मुलं हैदराबाद, पुणे, नाशिक, कोट्याला शिकतात. बरोबर. सगळ्या शाळांच्या शिक्षकांना ग्रँट चालू आहे. एकही शिक्षक येत नाही. फक्त ते कोट्याचे विद्यार्थी, पुण्याचे विद्यार्थी 12वीची परीक्षा, 11वी-12वीची परीक्षा येतात. बरोबर. त्या दिवशी शाळा उघडत अशी काही ती. कोणी शिक्षकाला हजारो लाखो रुपयाची ग्रँट चालू आहे. हो बरोबर. काहीच होऊन राहिलेलं नाही. आणि कोणाला शिकवण्यात इंटरेस्ट आला आणि सगळे ट्युशन क्लासेस लावतात. म्हणजे मी ज्यावेळेस शाळेत शिकत होतो, जर एखाद्या विद्यार्थ्याच्या जवळ गाईड दिसली त्याला ढ समजायची. खरंय खरंय. एखाद्या विद्यार्थ्याला ट्युशन असली तर त्याला वर्गातला ढ विद्यार्थी समजायची. आज ते फॅशन झाले, फॅड झाले. आता सगळ्यांना ट्युशन आहे आणि इतक्या कंपन्यांच्या आणि इतक्या लेखकांच्या गाईड आल्या मार्केटमध्ये, बिना गाईडचा कोणी अभ्यासच करत नाही. म्हणजे याच्या नोट, त्याच्या नोट, अमुक कंपनीच्या नोट, किती या शिक्षकांच्या नोट्स. बरोबर. म्हणजे वाट लावून टाकली शिक्षण क्षेत्राची.